फेमस गाडी एवढी अरे अरे टकली शेमड़ी ओ जो ये रहते गन्ना गन्ना का जूस है क्या वो? रात्रीचे 3 वाजलेत. दाजीचा फोन आलता आणि बोलले की नाही का तयार हो मी येतोय सोलापूरला म्हणून तयार होती. 3 वाजले सकाळी सकाळी उठून आता आंघोळ करते 3 वाजता. कोणता मुहूर्त बोलतात हे माहीत नाही आहे. 3 वाजता उठून आता आंघोळ करणार आहे. दात घासले आता. दाजी यायला लागलेत. तर हा व्लॉग स्टार्ट करते मी ज्या सकाळी. तर गुड मॉर्निंग, नमस्ते आणि जय श्रीराम. आणि तर आता मी पुण्याला जाणार आहे इथनं डायरेक्टली. तर दाजीचं काही प्लॅन नव्हतं यायचं, तर ते नाही का पुढं ढकलत होते, पण ते फायनली आता नाही का मला घेऊन मग पुण्याला येणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आता पुढचं. आता पहिले आंघोळ वगैरे करते, भेटते मग तुम्हाला नंतर. मी फेमस गाडी दाजीची, दाजी बहीण अय ह्या माणसाला माझ्यावर राग आलाय कारण मी त्याला घुमवली म्हणून पूर्ण नाही का एरिया पूर्ण हा म्हणजे त्याला राईट लोकेशन दिलं नाही आणि फोन नव्हतं उसत म्हणून तो रागवला होता. गोली स्माइल द्यायची. ए गोलू काय तर बोला. एवढे सगळे जण आहे. अंता लाडू खायला लागली आहे आणि ह्यांना काय बोलायचं काय नाहीये. त्यांना तर माझ्यावर राग आला. आता राहू द्या. चाय पिऊ. हा कुंदा स्पेशल. हा नाही चला पिऊ आपण पण. ह्यांना खेळायला भेटले. इथं जे चहाचं हॉटेल आहे तिथंच नाही खेळायचं खेळायला. गोली जो खेळायचे चांगले लहान लहान मुलांना इथंच. एवढी अरे अरे टकली शेमडी. इकडं खूपच म्हणजे हा फेमस आहे एकदम. पकड एवढा तर इकडे फेमस हॉटेल आहे. रात्रीचं म्हणजे नाही 3ला उठून आंघोळ केली. वरनं काय झालं फोन नाही उचलला म्हणून दाजी रागवले होते. ते बोलतात की फोन उचलत नाही का असं बोलले. मग रागवले होते म्हणून फोन उचलून नंतर बोलले तर बोलले. मग व्हिडिओ पण नाही काढला तेव्हा जेव्हा आले तेव्हा. मग आता मग नाही का थोडंसं काढलं होतं. मग नंतर डायरेक्ट गाडीमध्ये नाही का चालू केलं होतं व्हिडिओ. लहान मुलीचं हां एकदम थंड थंड हवा मारते एकदम इथला. माझी बहीण आता लहान झाली. चांगलं वाटतं झोका खेळायला. मला स्पेशली मला पण झोका खेळायला आवडतं. ती घाबरती एकदम. बोली हां बेश मासी तू चालू किती पुढचा कॅमेरा आहे तर एवढा नाही दिसत आहे. बहीण आणि मी मस्त मजा येते. मला झोका खेळायला खूप आवडतं. इथं एक माणसं हॉटेलमध्ये खायला आली ते मग त्यांना वाटत असं काही लहान बाळावानी खेळायला लागलेत. माझी बहीण पण खरंच माहिती का लहान बाळासारखं खेळायला आवडतं. कारण की लहानपणीची जे नाही का झोका खेळण्याची आवड असती ती. मग मी गार्डनमध्ये गेले ना मग मी पण ना गेल्यावर पहिले झोका शोधते हाय का नाही म्हणून. मग दाजी वगैरे वॉशरूमला गेलेत म्हणून आम्हाला खेळायला भेटते. नाहीतर ते असले असते ना डायरेक्ट गाडीत घेऊन गेले असते. काय गं गोली काय झालं? युबू
बघा ते कसं सांगायला लागलाय ते. एक कुत्रा आला. ऐ गोलू अरे हड. कुत्रा एक पाहुणा आला. गोली काय गोली गोलू काय झालं रे? अय गोलू क्या हुआ? अय क्या हुआ क्या हुआ? हाँ ते बोलतोय की नाही का अंता त्याच्यामध्ये ते जे आहे ना ते वाला ते पाईप सारखं त्याच्यात गेली होती तर ती अंता घाबरली म्हणून तो एवढं हे हसतोय. गोल्या त्यांना लय मजा येते एकदम. त्याला हिंदी जो हा दिसतोय ना छोटा गोलू त्याला हिंदी परफेक्ट येते, कन्नड परफेक्ट येते, मराठी थोडी थोडी समजते आणि बंजारी पूर्ण बोलतो आत्ताच. आणि इंग्लिशमध्ये पण थोडं थोडं लेटर्स वगैरे वाचतो आत्ता जास्त नाही का. लहान आहे तरी एवढं तरी येतं. कन्नड तर लय फास्ट बोलतो तो. मी त्याला कन्नडमध्ये त्याला बोलला मला गोलू शिकव कन्नड तर कन्नड शिकवत होतं मला. हां जास्त खेळल्यावर हे होतं. एक तर आताच ना इथलं म्हणजे नाही का खूप फेमस चाय आहे लांबोटीचं म्हणजे नाही का खूप फेमस आहे. मी पहिल्यापासून मला प्यायचं खूप इच्छा होती पण मी काही पिलीच नाही कधी कारण ना एवढी तेव्हा गाडी पडली असती. पडता पडता वाचली कारण खूप डेंजर. काय झालं घसर हे जो कपड्याने घातले तो घसरतो मग मी पडता पडता वाचली. पण काय बोलत होते मी हा चायचं ना इथलं कधीच पिलं. आज फर्स्ट टाइम ना दीदी आणि दाजीसोबत इथं चाय पिली मी. माझी बहीण आणि मी हो का आपलं मॅचच होत नाही. हा व्हिडिओ काढण्याच्या पडली असती मी. बाय बाय चला भेटते मी नंतर. हा मोठा माणूस लहान झाले आता मुलाला घेऊन खेळतोय जाऊ का काय खेळ हळूहळू. हे भगवान दोघं मित्र एकदम बेस्ट फ्रेंड. दाजी मध्ये आता जोश आला एकदम डेंजर. अरे अरे त्यांचा चेहरा बघा एकदम बघा झूम. अरे बापरे एवढं दिसत हा ए मत दखल सोड बस बस झोका तुटे लहान बाळाचं आहे. जोश आले आता अंगात पूर्ण जोश भरलाय जे की आता झोक्याला सोडणार नाहीये. हा झोप आली. हॉटेलमध्ये खायला आलो आता. किती मस्त फूल आहे. इथला एरिया बघा एकदम मस्त. ते 2 जण नाही का फार काहीतरी करतात शेतांमध्ये काहीतरी लावायला लागले वाटतं का कापायला लागले. आणि माझी बहीण मिसरी घासतीये. माझं थांब माझा कॅमेरा पुसून घेते का. माझी बहीण मिसरी घासते तिला सवय आहे. तिचं काय गावठी एकदम गावठी मिसरी. फुल लय भारी आहे बघा किती मस्त फुल आहे. बापरे माझं तर खूप डोकं दुखायला लागलं कारण मी वॉमिटिंग पण केली गाडीमध्ये. चहा पिला होता लांबोटीमध्ये वॉमिटिंग झाली मला. तर माझं डोकं दुखतंय गाडीमध्ये सहशी होत नाही पण चहा पिल्यामुळे मला कसं झालं कारण मी चहा जास्त पित नाही. काहीतरी महिन्यातनं एकदा दोनदा काहीतरी असं पिते चहा मी. पिल्यामुळं हे झालं मला. नाही खरंच आहे खूप फुल तर खूप मस्त दिसायला लागले एकदम भारी. मन मोहून घेतले. मधुमक्खी बघा मधुमक्खी आहे इथं. कुठे गेली? अरे अरे एका जागेवर टिक. बापरे इथं मधुमक्खीचं आहे अड्डा आहे. हे बघा मधुमक्खी. तिथं बघा किती मस्त बघा नारळाचं झाड आहे. पहिलेचे एकदम नोट. काय बोल बोलू काय बोल हिंदी मध्ये कर. हिंदी मध्ये बोल. खाना खाने के लिए आए होटल में बोल बोल.
कन्नड आणि हिंदी बोलतो पण नाही बोलत मी तर. बोल बोला कटागी नाही बोला कटा आहे नाही. तर बघा हे बघायला चाललंय सगळे. आता जाऊ चल ना. माझी बहीण ती गुळाची प्रोसेस बघू बनवण्याची प्रोसेस. लागलेत गुळ आतमध्ये. वास खूप एकदम वेगळा यायला लागलाय. पॅकिंग चालू इकडं. हे असं बनवतात गुळ. हां तेवढं स्टेप. गुळाला किती पकवतात तिकडून तिथं छान येतं मग तिकडून तिकडचं एकदम. हा साचा. ओ जो ये रहता है गन्ना का जूस है क्या वो? गन्ना का जूस है. हाँ साठार गन्ना का तो साठा. इकडं काढून सुकवलं असं पॅकिंग. हां गन्नार ज्यूस नाही ते तिच्यातनं तिकडनं इथं टाकतोय. इकडनं मग तिकडं खाली भट्टी वाटतं. आग लागली खाली. आग आहे वाटतं एकदम. हां हे जाळतात. हां कुंडा देख बाई मुलगा नाही का मोबाईल बघते आणि आगी टाकते पायाने. म्हणजे ह्याचाच ऊसाचा रस काढतात आणि हेच जाळतात मग सुक्का करून. हे एवढे साचेत भरले. की दुकानात 60-70ला विकतात. जास्त घेतल्यावर कमी पैसे देतात. हे पाणी कधी डेंजर उकळायला लागले. ए गोलू गोलू सद्गुरुनगरला आलो घरी. हा चाल पहिले घरी जाऊ. फायनली सद्गुरुनगरला आलो. ह्या माणसाने एसी लावली आणि ह्या माणसामुळे नाही का बोलायला पण येत नाही. चक्कर यायला लागली. थांब लारती जो लारती हे गाईज. तर कसे आहेत तुम्ही? तर नाही का मी रात्री 3 वाजता उठले होते. नाही का दाखवत होते मला सगळ्यांना. 3 वाजता उठली रात्री. म्हणजे नाही मी 12:30-1ला झोपली होती. मग 1 तासाची झोप झाली होती माझी. मग गाडी पण मी किती सकाळी किती 7च्या नंतर की नाही 8ला काही झोपली होती वाटतं. गाडी पण 1 तासाची झोपली. मग 2 तास झोपली नसतं. तर खूप झोप आली ती मला घरी आल्यावर. मग घरी आल्यावर फॅमिली जे पण यायला कारण पप्पासोबत मी असं व्हिडिओ नाही बनवत. मला थोडं नाही काय भीती वाटते म्हणून नाही बनवत. मग घरी आल्यावर जास्त बनवलं नाही व्हिडिओ. बनवलंच नाही मी घरी आल्यावर. आता बनवते जस्ट. तर नाही का खाऊन पिऊन मग नाही का झोपले. मग झोपून आता बघा 7 वाजलेत. 7 वाजता म्हणजे 6ला उठलो. थोडं फ्रेश पण नाही झाले. ते झोप माझी नाही का डोळे खूप जळायला लागले तिथं. मग उठले 7 वाजलेत. फ्रेश होऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.